नमस्कार. अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आपण आज पाहूया बटाट्याची भाजी कमी वेळेमध्ये कशी बनवायची ती. चला तर मग आता आपण कट करून घेतलेले आहेत बटाटे. चला आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि फोडणी टाकूया. चला मग कशी टाकते ते पाहूया. तर आपण कढई ठेवलेली आहे. आता कढई गरम होती आणि तेल टाकूया त्याच्यामध्ये. चला मग तेल टाकते मी 2 चमचे टाकलेले आहेत. हे तसं तुम्ही जितकं टाकायचं तुमच्या ह्याच्यानुसार टाका, भाजी बनवायची आहे त्याच्यानुसार. मग आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं मोहरी टाकूया. आणि ही पेस्ट टाकते बनवलेली. आता चला तर मग थोडीशी आता मी हळद टाकते. हळद टाकल्याच्या नंतर मी आधी तिखट नाही टाकणार. आधी मी बटाटे आणि थोडे वाटाणे टाकलेत मी याच्यामध्ये. ते थोडेसे आपण मंद आचेवर परतून घेऊया. आता बघा बटाट्याच्या भाजीला किती असा थोडा पिवळसर कलर आलेला आहे थोडासा. हे थोडे चांगले जरा परतून घ्यायचे. आता आपण त्यामध्ये तिखट टाकूया. मी थोडंसं लाल तिखट टाकते. तुमच्या तिखटाच्यानुसार नाही टाकायचं. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं टाका. आम्हाला जास्त तिखट लागतं. आणि थोडंसं काळा मसाला पण टाकते. तुमच्याकडे असेल तर अंबारीचा थोडा मसाला टाका, नसेल तर काही हरकत नाही. चला ह्याला परतून घेऊया थोडंसं. अशी झणझणीत होती बटाट्याची भाजी. आणि थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये चवी. थोडंसं ह्याला आपण थोडेसे बटाटे शिजवून घेऊया. आणि नंतर शिजत आल्यावरती त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया आणि थोडंसं तिळाचं पण घालूया. त्याने छान लागते तिळाचं आणि शेंगदाण्याच्या कुटाने. तर मग थोडेसे बटाटे आपले शिजून झालेले आहेत. थोडा आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया आणि थोडासा तिळाचा पण घालूया. तिळाच्या कुटाने जरा चव येते भाजीला. बघा आपल्या भाजीवरती कशी तरी पण आलेली ही आपण पाहू शकतात. बघा कशी तरी आली. चला आपली भाजी झालेली आहे. बघू शकता आपण. नक्कीच ट्राय करा. माझं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.